चॅप्टर्स पाहिलेले आहेत. आज आपण या मॅथ सेकंड मधले अत्यंत महत्वाचं चॅप्टर ते म्हणजे चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री आज आपण पाहणार आहोत. त्या कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये तुम्हाला या वर्षी पुरतं फक्त काही भाग कट केलेला आहे. तो कट केलेला भाग मी सांगतोय तो नेमका कट करून घ्या. कुठला भाग तुम्हाला कट केलेला आहे तो पेज नंबर ओपन करा. सर्वांनी आपापली पुस्तकं ओपन करा. त्याच्यामध्ये मी सांगतोय तो भाग आधी कट करून घ्या की जो तुम्हाला यावर्षी सिलेबस मध्ये नाहीये, तुम्हाला तो अभ्यास यावर्षी करायचा नाहीये. तो कोणता आहे? पेज नंबर 116 पान नंबर 116 पेज नंबर 116 स्लोप ऑफ लाईन इथपासूनचा खालचा भाग. पेज नंबर 117 कट, पेज नंबर 118 कट, पेज नंबर 119 कट, पेज नंबर 120 कट, पेज नंबर 121 वरचं पहिला क्वेश्चन कट. त्यानंतर पुढे पेज नंबर 121 याच्यावरचा संपूर्ण पेज ते कट. 121 पूर्ण पेज कट. एक्सरसाइज पण ते कट पूर्ण. त्यानंतर पेज नंबर 122 त्याच्यावरचं 6वं 7वं 8वं एक्झाम्पल कॅन्सल. पेज नंबर 122 वरचं 6वं 7वं 8वं हे एक्झाम्पल कॅन्सल. पेज नंबर 122 वरचं क्वेश्चन नंबर 2 कॅन्सल. क्वेश्चन नंबर 2 डिटरमाइन वेदर द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. हे स्लोपने सिद्ध करायचे होते त्यामुळे तो भाग कट झालाय. क्वेश्चन नंबर 2 फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन 1 मधला चौथा आकडा कॅन्सल. त्यानंतर पुढे बघा कोणकोणते एक्झाम्पल कॅन्सल आहेत ते. क्वेश्चन नंबर 9 कॅन्सल प्रॉब्लेम सेट मधला. क्वेश्चन नंबर 10 कॅन्सल. क्वेश्चन नंबर 22 कॅन्सल. बघा म्हणजे स्लोप तुमचा पूर्णपणे कट केलेला आहे. स्लोप ऑफ लाईन हा जो चॅप्टरचा हाफ पार्ट आहे तो बरोबर हाफ पार्ट तुम्हाला यावर्षी नाही अभ्यासक्रमात, तो तुम्हाला यावर्षी कोरोनामुळे तो रद्द केलेला आहे. आता आपल्याला सुरुवातीपासूनचा जो हाफ पार्ट आहे तो आपल्याला या कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये घ्यायचा आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याला आज आपण सुरुवात करतोय. ओके, सो इन मॅथ सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर नंबर 5 व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. आता यातला हाफ पार्ट तुम्हाला मी सांगितला तो कट करायचा आहे आणि हाफ पार्ट आहे जो डिस्टन्स आणि सेक्शन फॉर्म्युला याच्यावर आधारित आहे. सो इन 9th स्टँडर्ड वी लर्न दॅट व्हॉट इज डिस्टन्स. आय ड्रॉ हिअर द लाईन. Look here, this is the number line. On this number line, point O is the origin. Write to the origin positive numbers at the same unit and let to the origin negative number at the same unit. Now, the coordinate of point A is 1, coordinate of point B is 2, coordinate of point C is 3. In this way, point and the coordinate of this number line is given. And you know in 9th standard how to find the distance between 2 points when the coordinate of the points are given. For example, to find the distance between P and B, to find the distance PB, you know the coordinate of P is -1 and coordinate of B is 2. So to find the distance between any 2 points using number line or using coordinates, you know the subtract the greater coordinate from the smaller coordinate. So therefore distance PB is equal to the greater coordinate is 2 minus smaller coordinate is -1. So therefore 2 plus 1 that is equal to 3. 3 is the distance between P and B. P आणि B मध्ये 3 एकक अंतर आहे असं आपण गेल्या वर्षी शिकलोय इयत्ता 9वी मध्ये. पण 9वी मध्ये हे जे आपण शिकलो डिस्टन्स ते असं शिकलो की आपल्याला पॉइंट आणि त्याचा कोऑर्डिनेट जर माहिती असेल, लाईन मध्ये जर असं नंबर लाईन दिलेली असेल किंवा पॉइंट आणि त्याचे कोऑर्डिनेट दिले असतील तरच आपण डिस्टन्स काढू शकत होतो. पण असा आपल्याला विचार करता येईल का की जर आपल्याला इथे जे प्लेन आहे त्या प्लेन मध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम जर आपण काढली आणि त्या कोऑर्डिनेट सिस्टीम वरचे कोणतेही 2 बिंदू जर आपल्याला दिले तर त्या 2 बिंदूंमधलं डिस्टन्स काढता येईल की नाही? येस, काढता येईल आपल्याला. आणि त्यालाच आपण डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतो. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपल्याला कोणत्याही 2 बिंदूंचे जर कोऑर्डिनेट माहिती असतील तर आपण डिस्टन्स काढू शकतो. आणि म्हणून तो डिस्टन्स फॉर्म्युला नेमका काय आहे
त्याचा आता आपण विचार करणार आहोत. सो नाउ इन दिस चॅप्टर let us learn what is how to find the distance formula and the next part is section formula. हे दोनच मुद्दे तुम्हाला आता या चॅप्टर मध्ये शिकायचे आहेत, कारण स्लोप तुमचा काढला. त्यामुळे डिस्टन्स, हाऊ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स युजिंग कोऑर्डिनेट्स and what is the section formula. So let us learn distance formula. So I draw here coordinate system. Observe that x, x dash, y, y dash. Now in this coordinate system I take the 2 points, point A and point B, any 2 points. Now to find the distance between 2 points we require the coordinates. So now what is the coordinate of point A? The coordinate of point A is, if we draw the perpendicular through point A to the x-axis, here x1 is the coordinate of point A. Now here if we draw the perpendicular through y through the point A to the y-axis, the coordinate is point y1. So x1, y1. Again I join these 2 points A, B. So therefore the coordinate of B, now look here, coordinate of point B, x1, y1. सेम असंच आपण पुढे गेलो तर b चं कोऑर्डिनेट होणार x2, y2, x2, y2, x2 हा x2, y2. आपण जर b बिंदूतून x वर लंब टाकला, परपेंडिक्युलर टाकला, तर इथला कोऑर्डिनेट मिळेल, इथला x1 मिळाला, त्याच्या पुढचा x2. जर b बिंदूतून y वर लंब टाकला, आपण परपेंडिक्युलर टाकला, तर आपल्याला y2 कोऑर्डिनेट मिळेल. प्रत्यक्ष माहित नाही आपल्याला, तो आपण नंतर घेणार. आपण फॉर्म्युला मेंटेन करतोय, फॉर्म्युला आपल्याला डेव्हलप करायचा आहे. सो नाउ अगेन I draw here the perpendicular through the point B to the x-axis. Suppose here is a point E. Draw BE perpendicular to x-axis. Again, draw AD perpendicular to BE. AD is a perpendicular to BD. काय construction केले बघा मी. So draw BE is a perpendicular to x-axis and draw AD is a perpendicular to BE. Now what are the coordinates of point D? Look here, coordinates of point D. So coordinates of point B, जो B चा coordinate x अक्षावरचा आहे तोच D चा, कारण बघा B बिंदूतून D बिंदूतून एकच लंब रेषा आली, त्यामुळे x2 हा त्याचा coordinate झाला D चा. त्यानंतर D चा y coordinate कोणतं बघा, D मधून आपण जर y अक्षावर लंब टाकला तर आपल्याला y1 coordinate मिळतो. So x2, y1. So this is the coordinate of point D. Now आता आपल्याला AB मधलं अंतर काढायचे, डिस्टन्स फॉर्म्युला आपण मिळवतोय. सो यू नो हियर वी गेट ट्रायंगल ABD. नाउ ट्रायंगल ABD इज अ राइट अँगल ट्रायंगल. सो इन ट्रायंगल, इथे लिहितोय मी, इन ट्रायंगल ABD angle BADB is equal to 90 degree. Angle ADB is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, so we get by Pythagoras theorem, AB square, I write here, AB square is equal to AD square plus BD square. AD square plus BD square. बघा काय झालं ते. आता आपण या ट्रायंगलला, ट्रायंगल ABD ला पायथागोरस वापरतोय. AB is a hypotenuse, so AB square is equal to AD is one side and BD is another side. So AD square plus BD square. So therefore AB square is equal to AD. Now look here, AD. To find the distance between 2 points, you know, subtract the smaller coordinate from the greater coordinate. Now AD चा जर आपण विचार केला तर AD ही x अक्षाला पॅरलल आहे, त्यामुळे याचं कोऑर्डिनेट झाला x2, x1. So x2 minus x1 bracket square AD झालं प्लस BD. look here, BD ही जी लाईन आहे ती y अक्षाला पॅरलल आहे, त्यामुळे त्याचे y कोऑर्डिनेट आपल्याला घ्यायला पाहिजे. सो y2 is a greater coordinate, y1 is a smaller coordinate. So y2 minus y1 bracket square. So we require distance between A and B. So take the square root of both the sides. So therefore we get AB is equal to whole square root of, आपण square root पूर्ण काढू शकत नाही, AB is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So this is known as formula to find the distance between any 2 points.
So look here, to find the distance between the point A and B, here the coordinates of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square हा फॉर्म्युला तुम्ही स्क्वेअर रूट मध्ये वापरलात की तुम्हाला या ठिकाणी A आणि B म्हणजे कोणत्याही जर A चे कोऑर्डिनेट आणि B चे कोऑर्डिनेट जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही या फॉर्म्युलेच्या सहाय्याने डिस्टन्स काढू शकता. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? अगेन रीड, AB is equal to whole square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So if in the example, if P and Q is given, to find the distance between P and Q, so you take here PQ is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So this is very important. हा या चॅप्टरचा हा पार्ट आहे. तुम्हाला डिस्टन्स काढता येणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा हा फॉर्म्युला आता याच्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे विचार करू.